देह मृत्यूचे भातुके कळो आले कवतुके काय मानिले सार हेचे वाटते आश्चर्य नाना भोगाची संचिते करून ठेविले आईते काय मानिले सार हेचे वाटते आश्चर्य तुका म्हणे कोडी उगवू न शकती बापुडी काय मानिले सार हेचे वाटते आश्चर्य पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम चित्ताशिया मनाशी लागो हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यासयोगम केश वेदांत शास्त्रार्थमिति नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही कहूँ भूल नहीं मेरे प्रियतम मस्तक है पाया मस्तक है पाया मस्तक है पाया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यतय जननी देवांची Yeah.
देह मृत्यूचे भातुके कळवाले कवतुके काय मानिले सार हेचे वाटते आश्चर्य. पुस्तक स्त्री प्राप्त प्रसंगी शिवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत प्रवर कली पावन अवतार देह निवासी किंबहुना सर्व देही निवासी साधकाची मायबाप साधकाची प्राण संजीवन संत हृदय सम्राट तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड मार्मिक उपदेशपर अभंग असून त्या अभंगातून तुकाराम महाराजांनी सर्व मनुष्य जातीला एक मार्मिक संदेश दिलेला आहे आणि जगाचं महाराजांना एक आश्चर्य वाटत आहे. हेची वाटते आश्चर्य. प्रत्यक्ष गंगा वाहत असताना मृगजळामध्ये पाईपलाईन करणं हे जसं मृगजळ दिसतं पण ते नुसतं मृगजळ नाव आहे, खरं पाणी नाहीये. गोदावरी वाहते आणि तिथं सोडून दिलं आणि मृगजळातून पाईपलाईन करायचं खोटाना चालू आहे. देह मृत्यूचे भातुके कळो आले म्हणजे संत महात्म्यांना समजलं की देह हे मृत्यूचं भातुक म्हणजे खाद्य आहे, खाऊ मृत्यू. आपण जिथं जन्माला आलो त्याचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोकामध्ये आलो म्हणजे मृत होणारच. जे मंडपात आले त्यांना इथून जावंच लागेल, जे आले नाही त्यांचा प्रश्नच नाही. पण जे आले त्यांना जावंच लागेल, जे जन्मले त्यांना मरावंच लागेल. देह मृत्यूचे भातुके कळो आले कौतुके. कौतुकानं सहज कळण्यात येण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या देखत देखत बाल्यावस्था काळाने नेली. कोणी सुतक पाळलं नाही, कोणी रडलं नाही, कोणी कडू घास नाही केला. लहान बालक आपण जे लहान होतो आपण मेलो कोणी महाराज. लहानपण जर मेलं आपण कधी आठवण केला का लहानपण आपण मेलो मग आपण कधी रडलो. तरुण अवस्था बी जाणारी आहे. म्हणजेच हे मृत्यूचं खाद्य हे शरीर आहे. आम्ही याच्यामध्ये सार मानलं हे आश्चर्य. काय मानिले सार हेची आश्चर्य आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये हेच आश्चर्य. बाकीचं आश्चर्य फार आहे म्हणून तर 6-7 प्रकारचं आश्चर्य आहेत. पण महाराजांच्या भाषेमध्ये हेची आश्चर्य आहेत की आम्ही याच्यामध्ये सार मानतो. याच्यात काहीच सार नाही. जो देह आम्ही ज्या देहात राहतो काही काळापुरतं नाना भोगाची संचिते. नाना शब्द माणसाला म्हणतात नाना. नाना म्हणजे अनेक प्रकारचे अनेक जन्मामध्ये आम्ही जे संचित कर्म करून ठेवलं होतं ते थोडंसं प्रारब्ध देऊन भगवंतांनी या देहामध्ये पाठवलेलं आहे. आणि प्रारब्ध संपलं तो कोणी श्रीमंत असो गरीब असो कोणी असो तर जावं लागतं. नाना भोगाची संचिती करून ठेविले आईते. मृत्यू कागाशी ताट वाढले आहे. मृत्यूरूपी कावळ्याला आयत ताट वाढून ठेवलं महाराज हे शरीर. आणि शेवटचा शब्द फार मार्मिक आणि महत्वाचा आहे. तुकाराम महाराजांची भाषा म्हणजे कुलपीतला माल मसाला. कपाटामध्ये खूप माल भरलेला आहे पण कुलूप लावलेली आहे. आणि जर चावी सापडली मग तो व्यक्ती मालामाल होऊ शकतो. आता आधी नाही तो नंतर नाही. मनुष्य देहामध्ये जर चावी सापडली सुखाची आनंदाची जन्मरहिताची तर आताच माणसाला मुक्तता शांतता मिळू शकते. शेवटचा शब्द आहे बापुडी. बापुडी म्हणजे एक
एकदम दुःखी आणि कष्टी, त्यांना लक्षात येत नाही. बापुडी कोडी तुका म्हणे, कोडी उगवू न शकते बापुडी. उदाहरणार्थ तर आपल्या भाषेमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आहे की नाही? मोबाईल आहे. मोबाईल जरी असला पण कोड मात्र कोण ना कोणाला सांगत नाही, सांगू बी नका. कोड, ते कोड म्हणजे फार मोठी खोड येते. पासवर्ड कोड कोणाला माहित नाहीये. तुका म्हणे कोडी उगवू न शकते बापुडी. वयोवृद्ध माणसाला कोड सापडता येत नाही. मोठा फोन धरता बी येत नाही, तर तो कोड तर वेगळाच राहिला. तर हे कोड जरा सापडलं माणसाला, कोड म्हणजे वर्म. कोड म्हणजे मृत्यू लोकांमध्ये आपण जे आलो, देहात राहतो, तर जे कोड सापडलं की तो मृत्यू लोकातून मुक्त होऊ शकतो, तरुण जाऊ शकतो आणि देवाची प्राप्ती होऊ शकते. विठ्ठल कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 शब्द परिहार देणार. बेश कमी करतो. कैलासवासी आदरणीय गेनो नामदेव पाटील रोठे नाना त्यांचं प्रथम पुण्यस्मरण. सर्व रोठे परिवार त्यांच्या जाण्याने त्यांचा जो पहिला दिवस त्यांना जाऊन फक्त 1 दिवस झाला देवतांच्या दृष्टिकोनातून, तर त्यांना भोजन त्यांची व्यवस्था पण आज करतोय रोठे परिवार. त्यांचा आमचा काही खास परिचय नाही आहे, पण संदीपजीने नाना आपल्या अण्णाला फोन केला, कुरकुटांबी अण्णाने मला फोन केला. खो खो करून आपणपर्यंत हा जमावा लागले. ते पोरं शांत करा ना कोणतरी, कोणी पोराचे मला तिथं पोलीस, हां पोलीसच इथे आज. तर गंगा भागीरथी श्रीमती कांताबाई गेनो पाटील रोठे त्यांची अर्धांगिनी आहेत. त्याचप्रमाणे श्री बापू गेनो पाटील रोठे, त्याचप्रमाणे श्री दादासाहेब गेनो पाटील रोठे व सौभाग्यवती शारदा बाबासाहेब पाटील तनपुरे. रोठे परिवारातील एक जसं घराचा पाया ढसाळावा तसं वडील एक पाया असतो. वडिलांचा आश्रय, आईची माया, वडिलांचा आश्रय त्या देहापुरता असतो हे नक्कीच आहे. वडील गेले तर जाणारच आहे. वडिलांचे बी वडील, वडिलांचे वडील जो पितामह भगवान परमात्मा, तर त्या भगवंताचा आश्रय जर आपण केला, त्यांच्याकरताची आजचं कीर्तन आहे. विठ्ठल सुंदर चाल गायली बेटाचे एक ज्येष्ठ गायनाचार्य विठ्ठल महाराज, त्यांना प्रणाम करतो. दुसरे पिंटू नाना, त्यांची आम्हाला गाडी बी आणली सेवेसाठी, 3 गाडी दिली आज, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य भक्तपरायण जय हरी महाराज, जय हरी, त्यांना धन्यवाद. दुसरे मृदंगाचार्य संदीप महाराज आणि समस्त ग्रामस्थ डाक पिंपळगाव, आपले पेटी मसेज भाऊचं नाव काय, भवन भाऊ, त्यांनाही धन्यवाद करतो. पिंपळगाव कमिटी मंडळ आहेत, नागाम जातेगावचे बाळभाऊ आहेत, नादीकर आहेत, अजून भालगावकर आहेत, सांगा लवकर लवकर, सरलाकर आहेत, नागामठाण, कान्नडगाव, सांगा लवकर लवकर. आता गावाचं नाव सोडून कोणतं झालंय का? वांजरगाव नादी. सर्वांना धन्यवाद करतो. त्यांची सिस्टम आहेत, ते लहान लहान म्हणून फार महान झाली. आता तयारी केली, म्हणतात ना वेड्याचं मध खाऊन पिढी खायची, तसं काम केलं. आडनाव लहान आहे पण फार महान झालं. आता चांगलं काम केलं त्याने.
त्यांनाही धन्यवाद करतो की पिणेकरी तुमचे भाऊ बेटाची सप्ताची काय मस्त रे एक वारकरी आहेत नानाजी गेले हे वारकरी होते का हा, वारकरीच होते मग काही प्रश्नच नाही खडक्या आपटल्या भीती नाही विठ्ठला बरेचसे वारकरी टाळकरी मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळी जमलेले आहेत त्यांची सर्वच समोर बसलेली आहेत गावातलेच आहेत सर्वांना धन्यवाद आणि उष्णता अत्यंत खूप उष्ण